सर्वांना नमस्कार. कृषी तंत्रज्ञान सप्ताह 2020-21 कृषी विज्ञान केंद्र बोरगाव यांनी आयोजित केलेल्या 3 दिवसीय कृषी तंत्रज्ञान सप्ताहामध्ये मी सर्वांचं कृषी विज्ञान केंद्र बोरगाव यांच्यातर्फे हार्दिक स्वागत करतो. आजच्या या दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रामध्ये आपण स्ट्रॉबेरी पीक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर दर्शन कदम यांचं मार्गदर्शन घेणार आहोत. आपण जर विचार केला तर कृषी विज्ञान केंद्र बोरगावच्या कार्यक्षेत्रामध्ये महाबळेश्वर, वाई आणि जावली या 3 तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्ट्रॉबेरीचं पीक घेतलं जातं. आणि आपण जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्याला आपल्या स्ट्रॉबेरीचं भौगोलिक मानांकन मिळालेलं आहे. तर हे पीक आपल्या जिल्ह्यासाठी फार महत्वाचं आहे. म्हणजे जिल्ह्याच्या आर्थिक उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात हात असणारं पीक आपलं स्ट्रॉबेरीचं आहे. तर या पिकाचं व्यवस्थापन कसं करावं, याच्या पिकाचे कीड आणि रोगाची काय काळजी घ्यावी, लागवड व्यवस्थापन कसं करायचंय, तर याविषयी आमच्या सहकारी डॉक्टर दर्शन कदम जे स्ट्रॉबेरी पिकावरती 1-2-3 वर्षापासून काम करतायत आणि भविष्यात आपल्याकडं स्ट्रॉबेरीचं संशोधन केंद्र जे होणार आहे महाबळेश्वरला महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत, तर त्यासाठीच्या ज्या ट्रायल चालू आहेत किंवा त्यासाठी जे संशोधन चालू आहे त्यामध्ये महत्वाची जबाबदारी डॉक्टर दर्शन कदम हे स्वतः पार पाडत आहेत. तर अशा आपल्या एक मी म्हणेन की त्या क्षेत्रातलं एक हुशार व्यक्तिमत्व आज आपल्याला इथं मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेलं आहे. तर मी सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं दर्शन कदम यांचंही स्वागत करतो आणि आजच्या शेकडू टीव्ही आणि कृषी विज्ञान केंद्र बोरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या तांत्रिक सत्रामध्ये स्ट्रॉबेरी लागवडी व्यवस्थापन याविषयी मी दर्शन कदम सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या उपस्थितांना मार्गदर्शन करावे. हा कार्यक्रम आपला झूम वरती ही मीटिंग आहे, त्यासोबतच फेसबुक, ट्विटर आणि युट्यूब यावरती लाईव्ह होणार आहे. तर आपण सर्व सहभागी झालात त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आणि दर्शन कदम सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं. कदम सर प्लीज. धन्यवाद सर. आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत कृषी विज्ञान केंद्र बोरगाव आणि शेकडू फाउंडेशन सातारा यांच्या वतीने आयोजित केलेल्या कृषी तंत्रज्ञान सप्ताह 2021 मध्ये मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम आयोजकांचा आभारी आहे. आणि सध्याच्या काळामध्ये स्ट्रॉबेरी पिकावरती आताच्या हवामानामुळे काय परिणाम होणार आहे त्याच्या दरम्यान कसं व्यवस्थापन केलं पाहिजे, लागवडीपासून काढणीपर्यंत आपण कुठल्या काळजी घेतल्या पाहिजेत याच्यावरती आपण आजचं प्रेझेंटेशन घेणार आहोत. शेतकऱ्यांसाठी प्रेझेंटेशन असल्यामुळे थोडं इलॉबरेटिव्ह आहे. त्याच्यामध्ये जेणेकरून नंतरही कुणाला ते वाचलं तरी सोप्या पद्धतीमध्ये लक्षात येऊ शकेल. तर मी आयोजकांना विनंती करेन की त्यांनी प्रेझेंटेशन शेअर करावं. तर आजचा आपला विषय स्ट्रॉबेरी लागवड तंत्रज्ञान किंवा पीक व्यवस्थापन याच्यामध्ये आपण स्ट्रॉबेरी विषयी माहिती घेणार आहोत. नेक्स्ट. स्ट्रॉबेरी हे आपल्याकडे गेल्या 35 ते 40 वर्षापासून अत्यंत कमर्शियल लेवलवरती महाबळेश्वर सारख्या ठिकाणी लावलं जात होतं. आता जर विचार केला महाबळेश्वर किंवा सातारा जिल्ह्याचा तर 8-10 वर्षापूर्वीपर्यंत सातारा किंवा महाराष्ट्राचा एकूणच स्ट्रॉबेरी उत्पादनामधला वाटा हा 85% पर्यंत होता. म्हणजे भारताच्या एकूण स्ट्रॉबेरी उत्पादनापैकी 85% उत्पादन हे महाराष्ट्रातून होत होतं. परंतु जसजसं आता विविध प्रकारच्या सोयी उपलब्ध झालेल्या आहेत, म्हणजे ट्रान्सपोर्टेशनच्या असतील किंवा शीतगृहांच्या असतील, त्यामुळे स्ट्रॉबेरी उत्पादनामध्ये इतर प्रदेशही आघाडी घेऊ लागलेले आहेत. आता भारताचा विचार केला तर आपण हिसार हरियाणा सारखा जो भाग आहे, हिमाचल प्रदेश असेल, त्यानंतर खाली तामिळनाडूकडे उटी आणि इतर भागामध्ये सुद्धा पूर्वोत्तर राज्यांमध्ये देखील स्ट्रॉबेरीचं उत्पादन घ्यायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे सातारा किंवा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता कॉम्पिटिशन ही वाढलेली आहे. नेक्स्ट घ्या. नेक्स्ट.
आता महाराष्ट्राचा जर विचार करायचा झाला तर आपण आता गेल्या काही महिन्यापूर्वी नांदेड मधल्या शेतकऱ्यांचं देखील यशोगाथा ऐकली होती. तसंच सुरगाणा नाशिकचा जो भाग आहे इगतपुरी, त्यानंतर चंदगड आंबोली सारखा भाग असेल, इथे देखील मोठ्या प्रमाणावरती स्ट्रॉबेरी उत्पादन सुरू झालेलं आहे. सुरगाणा सारख्या भागामध्ये जवळपास 300 हेक्टर क्षेत्रावरती स्ट्रॉबेरी लागवड सध्या झालेली आहे. नेक्स्ट. स्ट्रॉबेरीचा जर विचार करायचा झाला तर एखादं पीक आपण किंवा फळ घेतो त्याचं मार्केटिंग करताना देखील आपल्याला त्याचे न्यूट्रिशनल व्हॅल्यू आहे ती आपल्याला सांगता आली पाहिजे. कारण स्ट्रॉबेरी सारख्या फळामध्ये आपल्याला पोटॅशियम, सेलिनियम, मॅग्नेशियम यासारख्या घटकांसोबतच व्हिटॅमिन ए, बी, सी हे देखील मोठ्या प्रमाणावर आढळतात. त्यामुळे शेतकऱ्यांना विनंती राहील की मार्केटिंग करताना ग्राहकाला आपल्या फळामध्ये असलेली जी काही चांगली तत्व आहेत शरीराला आरोग्यदायी अशी, ह्यांचं देखील त्यांना माहिती द्यावी जेणेकरून आपला माल लवकर खपू शकेल. नेक्स्ट. आता स्ट्रॉबेरीला लागणारी जमीन कशी असावी? त्याच्यामध्ये पाण्याचा उत्तम निचरा होणारी हलकी मध्यम काळी गाळाची जमीन या पिकास मानवते. जमिनीचा सामूहा 5.5 ते 6.5 च्या दरम्यान असावा. तर स्ट्रॉबेरीच्या मुळांचा जर आपण विचार केला तर स्ट्रॉबेरीची मुळं ही साधारणपणे 15 ते 20 सेंटीमीटरच्या खोलीपर्यंत वाढत असतात. त्यामुळे आपण जमिनीची निवड करताना भुसभुशीत जमीन आपल्याला निवडावी लागेल आणि हवामानाचा विचार करायचा झाला तर समशीतोष्ण हवामानाला हे पीक चांगला प्रतिसाद देते. त्यामुळे भरपूर सूर्यप्रकाश आणि सरासरी 10 ते 15 डिग्री सेल्सिअस तापमान या पिकाला चांगले मानवते. आता काही शेतकरी हे इतर भागामध्ये जिथे 25 डिग्री सेल्सिअस पेक्षा देखील अधिक तापमान जाते, तिथे देखील स्ट्रॉबेरी पीक घेत आहेत. परंतु तिथे त्यांना काही वेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. जर तापमान जास्त असेल तर फळं लवकर तयार होतात आणि फळांचा आकारमान हा तेवढा तयार होत नाही. त्यामुळे त्या करता वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला पद्धती वापराव्या लागतील. नेक्स्ट. आता जातींबद्दल आपण माहिती घेऊ. पूर्वीच्या म्हणजे 10-15 वर्षापूर्वीचा जर विचार केला तर त्यावेळेला स्वीट चार्ली किंवा बंगलोर, ऑस्ट्रेलियन अशा जाती आपल्याला उपलब्ध होत्या. परंतु आता जाती देखील बदललेल्या आहेत. अधिक उत्पादन देणाऱ्या जाती जशा कॅमारोजा असेल, रानिया, नबिया, विंटरडॉन आणि 2-3 वर्षापासून आता R1, R2 म्हणजेच क्लेमिना किंवा फ्लेविना या जाती देखील कॅलिफोर्निया, इटली इथून आयात केल्या जात आहेत. स्ट्रॉबेरीच्या जातींमध्ये 2 प्रकार महत्वाचे आहेत, शॉर्ट डे आणि डे न्यूट्रल जाती. आपल्याकडे जे आता कमर्शियल प्लांटिंग केलं जातं त्या शॉर्ट डे जाती आहेत. शॉर्ट डे जाती महाबळेश्वर सारख्या ठिकाणी चांगल्या चालतात कारण शॉर्ट डेचा अर्थ असा आहे की या जातींना दिवसाचा जो काही लेंथ आहे ती कमी लागते आणि रात्री किंवा काळोखाचा जो पिरियड आहे तो जास्त लागतो. त्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला झाडाला फुलावरती येण्यासाठी स्टिम्युलस मिळत असतो. हा नॅचरल स्टिम्युलस असतो आणि ICR नवी दिल्ली यांनी देखील पुसा अर्ली डॉर ही डे न्यूट्रल जात विकसित केली आहे. परंतु फळाचा आकार तितकासा चांगला नसल्यामुळे ती जात तेवढी प्रचलित झाली नाहीये. परंतु जास्तीत जास्त डे न्यूट्रल जाती विकसित झाल्या तर इतर भागामध्ये देखील स्ट्रॉबेरी चांगल्या पद्धतीने घेता येऊ शकते. नेक्स्ट. पूर्व मशागत ही कुठल्याही पिकासाठी अत्यंत महत्वाची असते. आता उन्हाळ्यामध्ये जमिनीची उभी आडवी खोलवर नांगरट करून जमीन स्वच्छ करावी. त्यानंतर तणांचे जे काही अवशेष आहेत ते गोळा करून नष्ट करावे. शक्य झाल्यास हिरवळीच्या खतांसाठी तागासारखे पीक जमिनीत घ्यावे. आता हे दरवर्षी शक्य होईल असं नाहीये, परंतु 2 किंवा 3 वर्षाच्या अंतराने हिरवळीचं पीक एखादं आपण घेतलं पाहिजे जेणेकरून जमिनीमध्ये जे काही कार्बनचं प्रमाण आहे ते वाढू शकेल. त्यानंतर लागवडीपूर्वी धुरीजन्य औषधांचा वापर करून जमिनीचे निर्जंतुकीकरण करावे. आता हे अत्यंत महत्वाचं कारण महाबळेश्वर सारख्या ठिकाणी जमीन प्रत्येक एका शेतकऱ्यामागे फार अत्यंत कमी उपलब्ध आहे. त्यामुळे एकाच जमिनीवरती वर्षानुवर्ष स्ट्रॉबेरी घेत
घेतली जाते. आता या बीजांड आहेत ती त्याच जमिनीत वर्षानुवर्ष राहत असतात. त्यामुळे जसं आपल्याला हवामान बदललं आणि त्या रोगासाठी पोषक वातावरण तयार झालं, तर लगेच रोग वाढू शकतो. त्यामुळे जमिनीचं जर निर्जंतुकीकरण केलं, ते आता धुरीजन्य औषधं जर वापरायची नसतील, तर आपण सॉइल सोलरायझेशन सुद्धा करू शकतो. जेणेकरून मे महिन्यामध्ये शेवटच्या काही दिवसामध्ये प्लास्टिकचा वापर करून जमीन तापवून घ्यायची आहे. त्यामुळे जमिनीमधले किडींसोबतच ह्या रोगांचे जे बीजांड आहेत ते नष्ट होतील. नेक्स्ट. आता रोपांची निर्मिती कशी केली जाते, अभिवृद्धी ज्याला म्हणतात, ती मातृ रोपांपासून रनर, खोडवा किंवा संवर्धित रोपांद्वारे स्ट्रॉबेरीची प्रामुख्याने अभिवृद्धी केली जाते. आता याच्यामध्ये महाबळेश्वर सारख्या ठिकाणी रनर्स हे अधिक प्रमाणात वापरले जातात. संवर्धित रोपं ही उपलब्ध आहेत, परंतु त्यांची किंमत ही जास्त असल्यामुळे ती आतापर्यंत फारशी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाहीये. आणि रोपांची निवड करताना आपण काही गोष्टींचा विचार हा केला पाहिजे. रोपं ही उच्च प्रतीची एकसमान वाढीची आणि 4 ते 5 पानं व्यवस्थित असलेली असावीत. पाने निरोगी गर्द हिरव्या रंगाची असावीत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना फुलधारणा झालेली नसावी. फुलधारणा जर झालेली असेल तर ती फुलं ही तात्काळ काढून टाकावीत. त्यानंतर रोपांची मुळे ही लांब पांढऱ्या रंगाची असावीत आणि शक्यतो प्लास्टिकच्या पिशवीत वाढलेली रोपं ही लागवडीसाठी निवडावीत. आता या ह्याच्यामध्ये रोपं निवडताना शेतकऱ्याने स्वतः त्या नर्सरीमध्ये जाऊन रोपं पाहणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण एकाच झाडावरती जे काही रनर आहेत, ते पहिला रनर हा ऑलरेडी मोठा असतो आणि शेवटचा रनर हा त्याच्यापेक्षा 1 महिन्याने लहान असतो. त्यामुळं रोपं आणताना सुद्धा त्याचं जर आपल्याला वर्गीकरण करता आलं तर करावं. जेणेकरून एक समान रोपं जी असतील ती एका बाजूला लावली जातील आणि त्यांचं व्यवस्थापन करणं सोपं जाईल. नेक्स्ट. गादी वाफे पद्धतीने आपण लागवड स्ट्रॉबेरीची करत असतो. पूर्वीच्या पद्धतीमध्ये मॅटेड रो पद्धत होती. परंतु आता जे काही व्हरायटी येतायत त्या गादी वाफे पद्धतीला चांगला रिस्पॉन्स देत आहेत. त्यामुळे 2 ओळी पद्धतीच्या लागवडीसाठी 90 सेंटीमीटर रुंद, 30 सेंटीमीटर उंच गादी वाफे तयार करावेत. त्यातील 2 रोपांतील आणि 2 ओळीतील अंतर हे 30 सेंटीमीटर ठेवावे. 3 ओळी किंवा 4 ओळी पद्धतीत सुद्धा इथले शेतकरी लागवड करतात. परंतु आंतरमशागत, आच्छादन घालणे, फळांची तोडणी हे फार त्रासदायक होतं. आणि जर अतिसघन लागवड केली 3 किंवा तर रोगांना पोषक वातावरण लवकर तयार होतं आणि त्यामुळे रोगराई सुद्धा वाढते. त्यामुळे शक्यतो 2 ओळी पद्धतीचा वापर करावा. प्रति एकर आपल्याला त्यामध्ये 22,000 ते 25,000 रोपं लागवडीसाठी पुरेशी होतात. आता यामध्ये 30 सेंटीमीटर अंतर 2 ओळीत किंवा 2 रोपात सांगितलेलं आहे, कारण आत्ताच्या ज्या काही व्हरायटी येत आहेत, त्यांचा जर आपण आकारमान बघितला, की झाड आपण जर पूर्ण झाडाचं मोजमाप केलं व्हॉल्यूमचं, तर त्यांचा घेर हा साधारण 28 ते 27 सेंटीमीटर पर्यंत वाढत असतो. त्यामुळे रोपं एकमेकांमध्ये मिक्स होणार नाहीत, याची काळजी घेण्यासाठी आपण हे 30 सेंटीमीटर किंवा 1 फुटाचं अंतर सांगितलेलं आहे. नेक्स्ट. आता रोपांची लागवड ही 1 बाय 1 फुटावरती करतो, त्यावेळेला आपण त्याच्यामध्ये चांगले कुजलेले शेणखत, 5 ग्रॅम फॉलिडॉल पावडर, त्यानंतर चिमूटभर फोरेट हे टाकलं पाहिजे. तसेच लागवडीच्या वेळी जी काही रासायनिक खतांची मात्रा आहे, ती पुढे बघणार आहोत आपण, तर ती देखील टाकली गेली पाहिजे. आता रासायनिक खतं टाकल्यावरती त्यानंतर त्याच्यावरती माती किंवा शेणखत टाकून नंतर रोपांची लागवड करायची. जर रासायनिक खतांचा आणि रोपांच्या मुळांचा डायरेक्ट संपर्क येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. तसेच रोपांचा जो सुरवा आहे कुंभ, हा देखील जमिनीत गाडला जाणार नाही याची काळजी घेऊन मुळे पूर्णपणे झाकून घ्यायची आहेत. नेक्स्ट. तर या फोटोमध्ये आपल्याला लागवडीच्या विविध पद्धती कशा चुका होऊ शकतात ते दाखवण्यात आलेल्या आहेत. पहिला जो फोटो आहे ते जमिनीच्या लेवल पासून आपल्याला खोडवा मुळं आणि सुरवा यांच्यामधलं अंतर व्यवस्थित दिसतंय.
दुसऱ्या फोटोमध्ये रोप हे खाली लावण्यात आलेलं आहे. तिसऱ्या ह्याच्यामध्ये रोपाची मुळं वर राहिलेली आहेत किंवा चौथ्या ह्याच्यामध्ये मुळं ही वाकडी झालेली आहेत. तर रोपं ज्यावेळेला आपण लावत असतो त्यावेळेला ही काळजी अत्यंत घेतली पाहिजे. कारण सुरुवात म्हणजे जो कोंब आहे तो जर खाली गेला म्हणजे जसं की 2 नंबरचा फोटो आहे. तर जर तो खाली गेला तर तो कुजतो आणि रोप मरू शकतं. जर वरती राहिली मुळं तरी देखील आपल्याला समस्या येऊ शकतात. आणि मुळं जर वाकडी झाली तरी मुळांची वाढ मग नीट होत नाही. त्यामुळे पहिल्या फोटोत दाखवल्याप्रमाणे आपल्याला रोपांची लागवड ही केली पाहिजे. नेक्स्ट. आता आपण खत व्यवस्थापन बघू. खत व्यवस्थापन करताना साधारण 10 ते 15 टन प्रति हेक्टर शेणखत, नत्र, स्फुरद, पालाश अनुक्रमे 120, 100-75 किलो प्रति हेक्टर या मात्रेमध्ये द्यायचं आहे. आता हे जे काही मात्रा आहे ही पूर्वीच्या रोप व्हरायटीच्या नुसार आपण त्यावेळेला काढलेली होती. परंतु आत्ताच्या ज्या व्हरायटी आहेत नवीन व्हरायटी ह्या खतांना चांगला रिस्पॉन्स देतात. त्यामुळे त्यांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी आपण पहिल्या 30 दिवसापर्यंत 19-19-19 सारखं खत ठिबक सिंचनाद्वारे म्हणजे फर्टिगेशनने देऊ शकतो. आणि एकदा का झाडाची वाढ पूर्ण झाली व्हेजिटेटिव्ह ग्रोथ ज्याला साधारण 30 ते 45 दिवस लागू शकतात जाती परतवे. तर त्यानंतर 45 दिवसाच्या पुढे जेव्हा फुलं यायला सुरुवात होईल त्यावेळेला 05234 सारखी पी आणि के अधिक असणारी मात्रा असणारी खतं आपण वापरायची आहेत. आता ह्यांचा आपण वापर जमिनीतूनही करू शकतो फर्टिगेशनद्वारे किंवा आपण फवारणी सुद्धा करू शकतो. त्यामुळे पिकाच्या उत्पादनामध्ये चांगली वाढ दिसून आलेली आहे. नेक्स्ट. आता हे जे टेबल आहे हे आपल्याला फक्त स्ट्रॉबेरीसाठीच नाही तर इतर कारणासाठी इतर पिकांसाठी देखील आपण वापरू शकतो. तर याच्यामध्ये एखाद्या कुठलीही विद्यापीठाची तुम्ही जर का रेकमेंडेशन घेतली तर नत्र, स्फुरद आणि पालाशी याच्यामध्ये ते रेकमेंडेशन दिलेलं असतं. खतांच्या पद्धतीमध्ये दिलेलं नसतं. तर जर का नत्र आपण 120 किलो म्हटलेलं आहे तर आपल्याला युरिया किती लागणार आहे हे कॅल्क्युलेशन करण्यासाठी काही हे फॅक्टर दिलेले आहेत जे आपण नोंद करून घेऊ शकता. 2.17 ने जर का आपण आपल्या नत्राच्या मात्रेला गुणलं तर आपल्याला युरिया किती लागणार आहे हे काढता येतं. अशाच प्रकारे पी आणि के. पी साठी 5.55 आणि के साठी 1.67 हा फॅक्टर आहे. त्याच्यावरून आपण स्ट्रॉबेरीज नाही तर इतर बाकी पिकांमधली सुद्धा आपल्याला लागणारी खताची मात्रा किती आहे, विकत किती आणावं लागणार आहे हे ठरवू शकतो. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की काही शेतकरी हे युरियाचा अतिवापर करतात इतर पिकांमध्ये सुद्धा. तर त्याच्यामुळे आपल्याला अपेक्षित उत्पादन मिळत नाही, पण खर्च मात्र जास्त होत असतो. तर हे फॅक्टर सुद्धा तुम्ही लिहून घेऊ शकता. नेक्स्ट. तर सूक्ष्म अन्नद्रव्य हे कुठल्याही पिकासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. स्ट्रॉबेरीमध्ये तर त्यांना फार महत्त्व आहे. कारण स्ट्रॉबेरी पिकामध्ये बोरॉन, मॅग्नेशियम, झिंक, कॅल्शियम आणि लोह यांची कमतरता काही जमिनीमध्ये भासत असते. आणि त्यांचा विचार करता आपल्याला त्यांची सिम्प्टम जे आहेत किंवा त्यांची जी लक्षणं आहेत कमतरतेची, ही ओळखता येणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कॅल्शियम जर का कमी असेल तर कॅल्शियम नायट्रेट सारखं खत किंवा मॅग्नेशियम सल्फेट सारखं खत मॅग्नेशियमसाठी किंवा झिंक सल्फेट आणि बोरॅक्स हे आपण वापरू शकतो. आता ह्याच्यामध्ये नेक्स्ट. आता आपण न्यूट्रिशनल डिफिशियन्सीचे फोटो बघू. जर नायट्रोजनची कमतरता असेल, तर फळांमध्ये देखील फळं धारणेच्या वेळी देखील नायट्रोजनची थोडीफार आवश्यकता असते. त्यामुळे एकदा का फुलधारणा किंवा फळधारणा सुरू झाली, की नायट्रोजन पूर्णपणे बंद करून चालत नाही. त्यामुळे त्याची मात्रा थोड्याफार प्रमाणात द्यावीच लागते. त्यामुळे आपल्याला पिकाच्या वाढीवरती सतत लक्ष देणं गरजेचं आहे. तर ह्या फोटोमध्ये आपल्याला दिसतंय, की नायट्रोजनची कमतरता झाली तर पानं कशी होतात किंवा फळांचा आपल्या देठाचा जो भाग आहे, पेटल्स आहेत त्या आपल्याला फेडिंग झालेलं दिसतंय. त्याच्यामध्ये क्लोरोफिलची कमतरता, हरितद्रव्यांची कमतरता आढळून येते. पानांची वाढ व्यवस्थित होत नाही. नेक्स्ट. अशाच प्रकारे फॉस्फरसची जर डिफिशियन्सी असेल तर पानांच्या बाहेरच्या भागाला आपल्याला असा तपकिरी पर्पल रंग आलेला दिसून येतो. त्यामुळे शेतामध्ये फिरताना आपल्याला प्रत्येक झाडावरती लक्ष ठेवणं अत्यंत
महत्वाचं आहे. नेक्स्ट. तर ही पोटॅशियमची डिफिशियन्सी आहे. त्यामुळे भविष्यामध्ये सुद्धा मी आयोजकांना विनंती करेल, की ज्या शेतकऱ्यांना आवश्यक असेल त्यांना ही पी-पी-टी त्यांना देखील शेअर करावी, जेणेकरून ते त्यांच्या शेतामध्ये स्वतःच आयडेंटिफिकेशन करू शकतील किंवा आपल्यापर्यंत पोहोचू शकतील, की अशा प्रकारचे आम्हाला सिम्प्टम दिसत आहेत, तर आपल्याला काय व्यवस्थापन करता येऊ शकेल. नेक्स्ट. आता कॅल्शियमची डिफिशियन्सी लहान पानांवरती आणि फळांवरती दोन्हीकडे दिसून येते. त्यामुळे सुरुवातीच्या वाढीच्या काळात आणि फळधारणेच्या वेळी कॅल्शियम व्यवस्थित मात्रेत देणं हे अत्यंत गरजेचं आहे. जर सुरुवातीला आपण बेड बनवताना किंवा नंतर कॅल्शियम दिलं नसेल आणि डिफिशियन्सी दिसली तर कॅल्शियम नायट्रेटचं 1 ग्रॅम प्रति लिटरने दर आठवड्याला आपण आळवणी सुद्धा करू शकतो. नेक्स्ट. ह्याच्यामध्ये आपल्याला मॅग्नेशियमची डिफिशियन्सी दिसून येते. कडा ज्या आहेत पानांच्या त्यांना तिथे आपल्याला सिम्प्टम दिसत आहेत. त्यामुळे एखाद्या फील्डमध्ये ॲट अ टाईम 2 किंवा 3 ह्या न्यूट्रिएंट्सची कमतरता सुद्धा आपल्याला आढळून येऊ शकते. त्यामुळे सर्वप्रथम लागवड करण्यापूर्वी माती परीक्षण करून घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. फक्त नत्र स्फुरद पालाशच नाही, तर ही जी काही मायक्रो न्यूट्रिएंट आहेत, त्यांचं देखील कंटेंट किती आहे आपल्या जमिनीमध्ये, ते देखील आपल्याला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. नेक्स्ट. ही झिंकची डिफिशियन्सी आहे. याच्यामुळे झिंक हा जो आहे तो हरितद्रव्यांसाठी लागणाऱ्या संप्रेरकांना तयार करत असतो. त्यामुळे झिंकची कमतरता ही हरितद्रव्य सुद्धा कमी करत असते झाडामधली. त्यामुळे ZnSO4 आपण 0.5 ग्रॅम प्रति लिटरने ड्रेंच दर आठवड्याला करू शकतो, जर अशा प्रकारचे सिम्प्टम आपल्याला दिसून आले. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं असं आहे, की ज्यावेळेला आपण बेड बनवत असतो, त्यावेळेला आपण नत्र स्फुरद पालाशचा डोस हा देतोच. पण काही शेतकरी त्याच वेळेला मायक्रो न्यूट्रिएंट्स सुद्धा त्याच्यामध्ये टाकत असतात. तर ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा होतो, की पी आणि के हे जे न्यूट्रिएंट्स आहेत, हे इतर मायक्रो न्यूट्रिएंट्स सोबत कॉम्पॅटिबल नाहीयेत. म्हणजे की जर आपण पी आणि के ह्यांच्या सोबतच झिंक किंवा इतर मॅग्नेशियम आणि अशी मायक्रोन्यूट्रिएंट टाकली, तर त्यांच्यामध्ये एक संयुग तयार होतं जे फिक्स असतं, जे पाण्याने किंवा इतर प्रकारे विरघळत नाही. त्यामुळे झाडांना आपली दिलेल्या खतांची मात्रा काहीच उपलब्ध होत नाही. त्यामुळे कधी-कधी शेतकऱ्यांना वाटतं की एवढं खत घातलं तरी काही झाडाकडनं रिस्पॉन्स मिळत नाहीये. तर ही जी काही अन्नद्रव्य किंवा न्यूट्रिएंट्स आहेत, हे आपण वापरत असताना ही काळजी घेतली पाहिजे, की नत्रस्फुरद पालाश जर आपण वापरला असेल आता, तर मायक्रोन्यूट्रिएंट जी आहेत ती एक साधारण 4 ते 5 दिवसाच्या अंतराने दिली गेली पाहिजेत. दोन्ही एकत्र आपल्याला द्यायची नाहीये. ते जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त फायदा झाडाच्या वाढीसाठी घेता येऊ शकेल. नेक्स्ट. तर ह्याच्यामध्ये मॅग्नीजची डिफिशियन्सी दाखवलेली आहे. पानं अत्यंत लहान राहतात, तयार होत नाहीत. फुलांची वाढ देखील अत्यंत लहान असते. नेक्स्ट. आयर्नची डिफिशियन्सी आहे. आता ह्याच्यामध्ये काही डिफिशियन्सी आपल्याला एकत्रपणे दिसू शकतात. म्हणजे झिंक आणि आयर्नची डिफिशियन्सी ही साधारण एकसारखी क्लोरोफिल कमी झालेलं दिसतं आपल्याला किंवा नत्राची डिफिशियन्सी असली तरी सुद्धा आपल्याला अशा प्रकारचे सिम्प्टम दिसून येतात हरितद्रव्य कमी होण्याची. त्यामुळे जर माती परीक्षण केलं असेल तर आपल्याला नक्की माहिती असतं की आपल्या जमिनीत काय कमी आहे आणि काय दिलं गेलं पाहिजे. म्हणजे जेणेकरून आपला खर्च हा कमी होऊ शकतो. नेक्स्ट. ही बोरॉनची डिफिशियन्सी आहे. बोरॉनमध्ये सुद्धा आपण बघू शकता कॅल्शियम आणि बोरॉन हे फळांच्या वाढीसाठी आणि नवीन पानांच्या वाढीसाठी सुद्धा अत्यंत महत्वाचे आहेत. जर बोरॉनची कमतरता असेल तर फळं अत्यंत लहान राहतात. त्याला बटन्स सुद्धा म्हणतात आणि हे टाळण्यासाठी आपण बोरॅक्स हे 0.25 ग्रॅम प्रति लिटर आळवणीने देऊ शकतो. नेक्स्ट. नेक्स्ट.
आता हे खतांच्या बाबतीत झालं. त्यानंतर आंतरमशागत कशी करण्यात यावी हे बद्दल आपण पाहूया. बॅक घ्या. आंतरमशागत करत असताना आपण लागवड केल्यानंतर 2 ते 3 दिवसांनी सभोवतालची जी माती आहे रोपांच्या ती दाबून घ्यायची आहे. सुरव्याच्या किंवा कोंबामध्ये जर माती गेली असेल तर ती अलगदपणे काढून टाकायची आहे, जेणेकरून तिथे सुरवा कुजणार नाही. त्यानंतर बऱ्याचदा असं लक्षात येतं की जेव्हा आपण रोपं लावलेली आहेत त्यांची जी जुनी पानं आहेत ती हळू सुकतात. तर ती पानं काढून टाकली गेली पाहिजेत. रोगट पानं देखील काढली पाहिजेत आणि 30 दिवसापर्यंत लहान किंवा अकाली येणारी जी काही फुलं आहेत, ती काढून ठेवायची आहेत. याच्यामुळे काय होतं, की झाडाला स्वतःची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ पूर्ण करण्यासाठी पुरेसा अवधी मिळतो आणि त्यानंतर जी काही फळं येणार आहेत, त्यांचं आकारमान देखील व्यवस्थित असतं. आता आच्छादन म्हणजे मल्चिंगचा जर विचार केला तर इथल्या पद्धतीनुसार लागवडीनंतर 30 दिवसांनी गादी वाफ्याची खुरपणी करून काळ्या किंवा चंदेरी प्लास्टिक पेपरचे आच्छादन घालायचे असते. आता काळ्या चंदेरी किंवा दोन्ही प्रकार एकात असलेले आच्छादन आपल्याला उपलब्ध आहे. पण आपल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या हवामानानुसार आपण त्याचं सिलेक्शन केलं पाहिजे. महाबळेश्वर सारख्या ठिकाणी काळ्या रंगाचं आच्छादन चालू शकतं कारण तिथे तापमान ऑलरेडी कमी आहे आणि काळ्या रंगामुळे उष्णता ॲब्सॉर्ब होऊन आपल्याला मुळांच्या रायझोस्फिअरचं तापमान हे व्यवस्थित ठेवता येऊ शकतं. परंतु इतर भागामध्ये जिथे टेम्परेचर हे 25 किंवा 30च्या डिग्री सेल्सिअसच्या वरती जाते, तिथे ते चंदेरी रंगाच्या प्लास्टिकचे आच्छादन वापरू शकतात. नेक्स्ट. पाणी व्यवस्थापन देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण आपण ज्यावेळेला 2 ओळी पद्धतीत लागवड करत असतो, तेव्हा त्यांच्या मध्यभागी एक लॅटरल अंतरून ते साधारण 4 लिटर प्रति तास क्षमतेचा ड्रिपर आपण वापरू शकतो आणि दर 2 ते 3 दिवसांनी पाणी हे द्यावं लागतं. जमिनीच्या मजदुरानुसार आपण पाण्याची मात्रा ही ठरवू शकतो. नेक्स्ट. आता संजीवकांचा वापर हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण साधारण आता 2 वर्षापासून इथल्या भागामध्ये शेतकऱ्यांशी संपर्क आला या संशोधनाच्या कार्यानुसार. तर बऱ्याच वेळेला असं दिसून आलं, की काही शेतकरी हे पिकांची चांगली वाढ व्हावी, फुलं चांगली यावी यासाठी काही टॉनिक किंवा अशा प्रकारची काही औषधं वापरतात. परंतु त्याच्यामध्ये काय नक्की घटक आहे हे त्या शेतकऱ्याला माहिती नसतं. किंवा जे काही आपल्याला इतर दुकानदार किंवा एजंट देतायत, ते वापरून आपण बघत असतो. मग त्यावेळेला देखील प्रॉब्लेम येऊ शकतात. आता जीए जर आपण वापरत असू, तर 25 ते 50 पीपीएमची रेंज दिलेली आहे. आता ही रेंज अशी का आहे? कारण संजीवकांचा वापर हा आपण करत असतो, की निसर्गा कडून झाडाला फुलावरती येण्यासाठी जो आपल्याला स्टिम्युलस द्यायचा आहे, तो जर निसर्गातून मिळत नसेल, तर आपण संजीवकांचा वापर करायचा जेणेकरून झाडं फुलावरती येतील. आता महाबळेश्वर सारख्या ठिकाणी 20 ते 25 पीपीएम जीए वापरलं, तरी आपल्याला चांगला रिस्पॉन्स मिळतो. पण तेच जर तुम्ही 50 पीपीएम किंवा 75 पीपीएम जीए महाबळेश्वर सारख्या ठिकाणी वापरलं, तर खाली फोटोत जे आपल्याला दिसतं आहे, की एकाच स्ट्रसवरती भरपूर फुलं आलेली आहेत. ॲट अ टाईम फळांची डेव्हलपमेंट पण चालू आहे. आणि अशा प्रकारे भरपूर फुलं एकाच ह्याला आल्यामुळे एकाची वाढ नीट होत नाही आणि मग आपल्या उत्पादनामध्ये घट येऊ शकते. त्यामुळे संजीवकांचा वापर हा अत्यंत काळजीपूर्वक केला गेला पाहिजे. आता जीएस सारखं जर संजीवक असेल, तर ते आपल्याला 1 ग्रॅम च्या पॅकिंगमध्ये सुद्धा मिळत असतं. मग आपण 25 पीपीएम किंवा 50 पीपीएम जीए कसं तयार करायचं आहे? तर सर्वप्रथम आपल्याला जे काही 1 ग्रॅमचं जीएचं मिळत आहे, त्याच्यासोबत त्याचं जीएचं सॉल्व्हंट सुद्धा मिळतं. ते आपण 1 लिटर पाण्यामध्ये सगळं डिझॉल्व्ह करून घ्यायचं आहे. आता 1 लिटर पाण्यामध्ये जेव्हा 1 ग्रॅम आपण जीए डिझॉल्व्ह करतो, त्यावेळेला आपल्याला 100 पीपीएमचं स्टॉक सोल्युशन तयार होतं. आणि ज्यावेळेला तुम्हाला 25 पीपीएम जे तयार करायचंय, त्यावेळेला या स्टॉक सोल्युशन किंवा जे 1 लिटर पाणी तयार झालंय, त्यातलं 25 एम-एल पाणी घ्यायचंय आणि उरलेलं 975 एम-एल पाणी आपण ॲड करायचंय. जे स्टॉक सोल्युशन जे तयार केलंय त्यातलं 25 एम-एल आणि 975 एम-एल आपलं साधं पाणी.
अशा प्रकारे आपण 25 ppm तयार करू शकतो. त्यामुळे स्टॉक सोल्युशन तयार करणं हे देखील अत्यंत महत्वाचं आहे. काही वेळेला असं होतं, की आम्ही शेतकऱ्यांच्या शेतावरती जातो किंवा दुकानांमध्ये वगैरे गेलो त्यावेळेला जे ते दुकानदार सरळ सांगतात, की हे 1 पाकीट आहे, हे 2 पंपात मिक्स करा आणि एवढ्या झाडांना फवारून द्या. पण त्याच्यामध्ये कंटेंट किती आहे, त्याची प्युरिटी किती आहे हे आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे संजीवकांचा वापर हा अत्यंत काळजीपूर्वक केला पाहिजे. नेक्स्ट. आता कीड व्यवस्थापन देखील अत्यंत महत्वाचं आहे स्ट्रॉबेरीमध्ये. त्याच्यामध्ये रूट विव्हिल, त्यानंतर त्याचा लार्वा आहे, रेड स्पायडर माईट आहे, टार्निश बग, बर्ड विव्हिल जो फुलांची कळी खराब करतो, स्लग आहेत. अशा प्रकारचे किडे आपल्याला आढळून येतात. याच्यामध्ये टेम्परेचर वाढ झाली तर आपल्याला रेड माईटचा अटॅक जास्त दिसून येतो. तर इतर वेळेला सुद्धा आपल्याला जे रसशोषक किडे आहेत त्यांचा देखील प्रादुर्भाव दिसून येतो. नेक्स्ट. अजून एक नेक्स्ट घ्या, मग याच्यावरती. नेक्स्ट घ्या. हां. आता हा फोटो आपण व्यवस्थित जर बघितला तर खालच्या फोटोमध्ये आपल्याला एक पान हातात धरलेलं दिसतंय आणि त्याच्या बाजूला आपण जर ते दुसरा फोटो बघितला तर त्याच्यामध्ये काळ्या रंगाची रेष ओढलेली आहे आणि त्याच्यावरती एक रस शोषण करणारा किडा आहे. म्हणजे आपल्या डोळ्यांना देखील पटकन दिसत नाही एवढे बारीक हे किडे आहेत. त्यामुळे शेतामध्ये आपण जेव्हा फिरत असतो त्यावेळेला आपलं जे निरीक्षण आहे ते अत्यंत सूक्ष्मपणे करणं गरजेचं आहे. वरच्या बाजूला जे स्ट्रॉबेरीची लाल फळं खराब झालेली दिसतायत, त्याच्यामध्ये सुद्धा माइट्स आहेत, त्यानंतर थ्रिप्स आहेत, यांचा देखील अटॅक त्याच्यावरती झालेला आहे. आता यांचा कंट्रोल करण्यासाठी सुरुवातीपासूनच आपण काळजी घेतली पाहिजे. पहिल्या फोटोमध्ये जी अळ्या दिसत आहेत, आता बऱ्याच ठिकाणी गव्हासारखं पीक पूर्वी जर घेतलेलं असेल एखाद्या जागेवरती आणि त्यानंतर स्ट्रॉबेरी लावत असू, तर कटवर्म सारखे अळ्यांचा सुद्धा प्रादुर्भाव दिसून येतो. जे पानं हे कट करत असतात. त्यामुळे पानांची संख्या कमी होते. तर अशा प्रकारे आपलं निरीक्षण असणं अत्यंत महत्वाचं आहे. आता याच्यामध्ये आपण सुरुवातीला एकदम रासायनिक कीटकनाशकांकडे वळण्याची गरज नाहीये. नेक्स्ट स्लाईड. आता याच्यामध्ये ही शेतकऱ्यांचाच फील्डचा एक फोटो आहे. तर त्यांनी आपण बघू शकता, की चिकट सापळे वापरलेले आहेत पिवळ्या रंगाचे. अजून निळ्या रंगाचे सुद्धा सापळे येतात. तर सुरुवातीला पासूनच आपण या सापळ्यांचा वापर करायचा आहे. ची किंमत देखील रासायनिक कीटकनाशकांपेक्षा कमी आहे. मग सुरुवात या उपायापासून केली तर आपल्याला जो कीड नियंत्रणावरती होणारा खर्च आहे तो कमी करता येऊ शकतो. आणि ज्यावेळेला आपल्याला एखाद्या किडीचा जी काही संख्या आहे, ती जर जास्त होते असं वाटत असेल, तरच आपण रासायनिक कीटकनाशकांकडे वळायचं आहे. त्याच्यामध्ये क्लोरपायरिफॉस असेल किंवा क्विनॉल्फॉस असेल, अशा प्रकारची कीटकनाशकं आपण वापरू शकतो. नेक्स्ट. तर रोगांचं व्यवस्थापन आता ह्याच्यामध्ये जे काही लीफ स्पॉट आहे, हा डिसीज मुख्यत्वे जो काही टेम्परेचर जास्त असणारा भाग आहे किंवा नर्सरी ज्या वेळेला खालच्या भागामध्ये वाई मेढा भागामध्ये लावली जाते, जेव्हा टेम्परेचर अधिक कधी-कधी जाऊ शकतं पावसाचा गॅप पडला तर. तर त्या भागामध्ये हे पानांवरच्या ठिपक्यांचे जे प्रकार आहेत ते जास्त दिसून येतात. लीफ स्पॉट असेल, लीफ ब्लॉच असेल किंवा बॅक्टेरियल लिप स्पॉट असेल. हे जे काही डिसीजेस आहेत, हे जास्त तापमान जिथे जातं त्या भागामध्ये प्रामुख्याने आढळून येतात. तर याचा करता आपण कॅप्टन सारखं केमिकल वापरून 1 ग्राम प्रति लिटर फवारणी करू शकतो. नेक्स्ट. आता हे लीफ स्कॉर्च आहे. पहिला होता तो लीफ स्पॉट होता. त्याच्यामध्ये आपण M45 सारखं केमिकल वापरू शकतो. नेक्स्ट. ह्याच्यामध्ये लीफ ब्लाइट आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा आपण M45 वापरू शकतो. नेक्स्ट. आता हा जो रोग आहे अँथ्रॅकनोज,
हा प्रामुख्याने दोन्ही ठिकाणी आढळून येतो. खाली नर्सरीच्या भागामध्ये सुद्धा आणि वरती ज्यावेळेला प्लांटिंग होतं महाबळेश्वर साईडला त्यावेळेला देखील आढळून येतो. तर याच्या कंट्रोल मेजरसाठी सगळ्यात महत्वाचं आहे की जे सुरुवातीला आपण पाहिलं पूर्वतयारी त्याच्यामध्ये जे सॉइल सोलरायझेशन किंवा जमिनीचं निर्जंतुकीकरण करणं सांगितलेलं आहे. ते अत्यंत महत्वाचं आहे कारण त्या निर्जंतुकीकरणामुळे ह्या अँथ्रॅकनोसची जी काही बीजांड आहेत जमिनीमध्ये राहिलेली ही नष्ट होऊ शकतात. आणि ज्यावेळेला आपण झाडांची लागवड करत असतो, रोपांची लागवड, त्याच वेळेला जर मेटॅलेक्झिल, रेडोमिल ट्रेड नेम आहे, मेटॅलेक्झिल सारखं आपण फंजिसाइड वापरू शकतो 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून. त्यामुळे आपल्याला ह्याच्यावरती कंट्रोल येऊ शकतो. आता हा रोग जो आहे तो पानं, त्यानंतर नर्सरी असेल तर रनर्स, त्यानंतर फळं असतील फळ घालण्याच्या वेळेला फळं, या तिन्ही वरती येत असतो. त्यामुळे आपण नर्सरी जी सिलेक्ट करतोय ती देखील अत्यंत महत्वाची आहे. जर एखाद्या नर्सरीतून जिथे वर्षानुवर्ष अँथ्रॅकनोसचे बीजांड पडलेले आहेत, तिथनं जर रोपं तुम्ही आणत असाल, तर तुम्ही कितीही नंतर प्रयत्न केलेत तरी दरवर्षी हा रोग तुमच्याकडे येणारच आहे. त्यामुळे नर्सरीनं सिलेक्शन करताना देखील अत्यंत महत्वाचं आहे की तिथली इतर रोपं जी आहेत ती आपण पाहून घेतली पाहिजेत की त्यांच्यावर काही रोग नाहीये ना. नेक्स्ट. हा फायटोप्थोरा क्राउन रॉट आहे. त्याच्यामध्ये पहिल्या वरच्या फोटोमध्ये दिसतं आपल्याला की झाड पूर्णपणे कोमेजून गेलेलं आहे. त्यानंतर मुळांचा भाग किंवा सुरुवातीचा खालचा भाग हा आपल्याला ओपन करून दाखवलेला आहे, कट करून. त्यामध्ये दिसतं आपल्याला पूर्णपणे ब्राउनिंग झालेलं आहे त्याच्यामध्ये. आणि याच्यासाठी सुद्धा आपण मेटल एक्झिलचं ड्रेंचिंग करू शकतो किंवा अॅल्युमिनियम फॉस्फाईड सुद्धा आपण 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामधनं वापरू शकतो, आळवणी करू शकतो. नेक्स्ट. अँग्युलर लीफ स्पॉट आहे. आता ह्याच्यामध्ये स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट वापरणं अत्यंत महत्वाचं आहे कारण त्याचा जो काही कॉझल ऑर्गॅनिझम आहे, त्याला स्ट्रेप्टोमायसिन हे लागतं कंट्रोल करण्यासाठी. तर याच्यामध्ये आपण पानांवरचे देखील सिम्प्टम पाहू शकतो. त्यामुळे फील्डवरती आपल्याला आयडेंटिफिकेशन करताना हे फोटो देखील उपयोगी पडतात. नेक्स्ट. त्यानंतर ब्लॅक रॉट आहे. हा देखील ज्यावेळेला आपण हेवी सॉइलमध्ये लागवड करत असतो, काळ्या जमिनीमध्ये जर लागवड केलेली असेल आणि तिथे पाण्याचा निचरा जर व्यवस्थित झाला नाही, तर आपल्याला ब्लॅक रॉटचा प्रादुर्भाव भरपूर प्रमाणात आढळून येतो. नेक्स्ट. आता पावडरी मिल्ड्यू हा रोग महाबळेश्वर सारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आढळतो. ज्यावेळेला तापमान कमी होतं आणि आर्द्रता वाढलेली असते, त्यावेळेला या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो. आणि याचे जे काही स्पोर्स आहेत ते पानाच्या पाठच्या बाजूला देखील असतात. त्यामुळे आपल्याला त्याचे तंतू पांढऱ्या रंगाचं मायसिलियम हे ओळखणं अत्यंत महत्वाचं आहे. ते एकदा आपल्याला ओळखता आले की ज्यावेळेला सुरुवात होते तिथं मायसिलियम डेव्हलप व्हायला, त्यावेळेला आपण बेनलेट सारखं केमिकल 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यानं स्प्रे करू शकतो. नेक्स्ट. आहे व्हर्टिसिलियम विल्ट. यामध्ये आपण बघू शकता की झाडाचं सर्क्युलर ड्राइंग झालेलं आहे पानांचं आणि हळू-हळू पूर्ण झाडच नंतर मरून जातं. तर हे जे काही विल्ट आहेत किंवा रॉट आहेत, त्यांची बीजांड ही आपल्या त्या जमिनीमध्ये वर्षानुवर्ष असतात. त्यामुळे बऱ्याच वेळेला कसं होतं की मे महिन्यापर्यंत किंवा जूनपर्यंत जोपर्यंत पाऊस येत नाहीये, तोपर्यंत शेतकरी स्ट्रॉबेरीची झाडं तशीच ठेवतो. त्यातनं जे काही उत्पादन येईल ते घेत राहतो. परंतु 2 किंवा 3 वर्षातून एकदा तरी आपल्याला ही सायकल ब्रेक करून मे महिन्यातले काही शेवटचे 10-15 दिवस कडक उन्हामध्ये जमिनीचं सोलरायझेशन करून घेतलं पाहिजे. जेणेकरून आपल्याला ह्यांची जी बीजांड त्या जमिनीमध्ये राहायची सायकल आहे ती आपल्याला तोडता येईल. नेक्स्ट. नेक्स्ट. आता ह्यामध्ये आपल्याला दिसते की मुळांचे किंवा खोडाच्या वेगवेगळे व्याख्या वेगवेगळे इंजुरीज आपण दिसतं. पहिला जो आहे तो हेल्दी झाडाची मुळं आहेत.
दुसरं फ्रीज इंजुरी आहे. आपल्याला माहिती असेल फेब्रुवारीमध्ये मागच्या वेळेला इथे कोल्ड वेव्ह आली होती, त्यामुळे देखील डॅमेज झालं होतं बरंचसं. त्यानंतर रेड स्टेल हा पूर्वी मोठ्या प्रमाणावरती डिसीज यायचा. तिसरा जो फोटो आहे त्याच्यामध्ये मुळं जी आहेत ती आतल्या बाजूने लाल व्हायची. त्यानंतर व्हर्टिसिलियम विल्टचा आपण फोटो मगाशी बघितलाच आहे आणि ब्लॅक रूट रॉटचा. तर यांचं आयडेंटिफिकेशन करणं अत्यंत महत्वाचं आहे, जेणेकरून त्यांची मॅनेजमेंट सोपी जाईल. नेक्स्ट. तर फळांची काढणी. फळांची काढणी करताना हे जे फळ आहे स्ट्रॉबेरीचं ते नॉन क्लायमेट्रिक आहे. म्हणजे फळ झाडावरून काढल्यानंतर पिकत नाही. झाडावरती त्याच्यामध्ये पूर्णपणे शुगर डेव्हलप व्हायला पाहिजे आणि ते एकदा पूर्ण तयार झालं कीच आपण काढलं पाहिजे. त्यामुळे या फळाची गुणवत्ता आहे जी टिकून राहील. लागवडीनंतर साधारण आता काही व्हरायटी आहेत विंटरडॉन सारख्या त्या लवकर हार्वेस्टिंगला येतात, लवकर लावल्या जातात. पण काही व्हरायटी पूर्वी दुसऱ्या आल्या होत्या त्या 85-90 दिवसापर्यंत देखील फळांची काढणी सुरुवात व्हायला जाते. तर एकदा फळांची काढणी सुरू झाली की 1 दिवस आड आणि शक्यतो सकाळी करावी आणि काढणी करताना फळांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. नेक्स्ट. एकदा काढणी झाली की आपल्याला पूर्वशीतीकरण करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. शक्यतो काढणीनंतर 2 तासाच्या आत पूर्वशीतीकरण म्हणजेच आपल्याला प्री कूलिंग करायचं आहे त्याचं. आता भिलार सारख्या ठिकाणी त्या ग्रामपंचायतीने किंवा इतर फार्मर्स ग्रुपनी हे प्री कूलिंग सेंटर सुरुवात केली आहे. त्यानंतर या प्री कूलिंग सेंटरमुळे कसं होतं की फळांचा श्वसनाचा जो वेग आहे तो कमी होतो आणि त्यांचं साठवण आपल्याला थंड तापमानात करणं सुलभ होतं आणि याच्यामुळे आपल्याला नुसतं फळांच्या क्वालिटीचंच नाही तर आपल्याला मार्केटिंगसाठी सुद्धा चांगला फायदा होतो. आता बिलारमध्ये या प्री कूलिंग सेंटर आणि इतर फॅसिलिटी रेफ्रिजरेटेड व्हॅन आल्यामुळे इतर प्रायव्हेट कंपन्या ज्या आहेत बिग बास्केट, रिलायन्स स्मार्ट सारख्या या कंपन्या डायरेक्ट तिथून आपल्याला स्ट्रॉबेरीची फळं परचेस करताना दिसतात. कारण त्यांना माहिती आहे की एकदा फळाची काढणी झाली की त्याचं लवकरात लवकर प्री कूलिंग करून पूर्णपणे कोल्ड चेन ही मेंटेन केली जाऊ शकते आणि त्यामुळे क्वालिटी ही चांगली राहते. त्यामुळे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शेतकरी आहेत त्यांनी एकत्र येऊन ग्रुप तयार करून सुद्धा शासनाकडनं आपण हे प्री कूलिंग सेंटर मंजूर करून घेऊ शकता. आता ह्याच्यामध्ये पूर्वशेती करण्यासाठी जसा वेळ जाईल तसं नुकसान हे वाढत जात असतं. नेक्स्ट. नेक्स्ट. फळांचं पॅकिंग सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. फळांचं पॅकिंग करताना आपण बऱ्याचदा एलडीपी बॅग किंवा एलडीपी बॅग पेक्षा महाबळेश्वर साईडला पनेट किंवा झेड ट्रे मध्ये पॅकिंग हे जास्त प्रमाणात केलं जातं. त्यानंतर सीएफबी बॉक्स मध्ये ते पॅक केले जातात. आता फळांचं पॅकिंग जेवढं आकर्षक असेल तेवढं आपल्याला डिमांड म्हणजे विक्रीसाठी आपल्याला फायदा होणार आहे. आणि पॅकिंग करताना सुद्धा आपण फळांची ग्रेडिंग हे व्यवस्थित केलं गेलं पाहिजे. कारण जी काही 7-8 फळं मध्ये आहेत 9 फळं त्याच्यामध्ये एखादं फळ जर खराब असेल तर ते बाकीच्या फळांना सुद्धा खराब करणार आहे. त्यामुळे हार्वेस्टिंग झाल्यानंतर ग्रेडिंग करूनच आपल्याला प्री कुलिंगला फळं ही गेली पाहिजेत. याची काळजी घ्यायची आहे. नेक्स्ट. तर हे संपवण्यापूर्वी मला काही अजून गोष्टी शेअर कराव्याशा वाटतात की यावर्षी आपण गौगिरवा संशोधन केंद्राने ट्रायकोडर्मा इथे उपलब्ध करून दिला होता शेतकऱ्यांना. जवळपास आपण 50 किलो ट्रायकोडर्मा त्यानंतर फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया आणि पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया देखील आपण शेतकऱ्यांना दिले होते. तर पुढच्या वर्षी शेतकऱ्यांकडनं जास्त डिमांड आली तर आपण लागवड सुरू होण्यापूर्वी ऑक्टोबरच्या दरम्यान आपण अधिक प्रमाणामध्ये ट्रायकोडर्मा हे जे बायो फर्टिलायझर आहेत ते आपण आणू शकतो. आणि बायो फर्टिलायझरचा वापर करताना आपल्याला एक अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ट्रायकोडर्मा सारखा जो काही हे बायो फर्टिलायझर आहे हे जर आपण बेड बनवताना किंवा त्यापूर्वी जर आपण जे शेणखत आणतो त्याच्यामध्ये जर आपण मिक्स करून ठेवलं तर त्याला वाढीला पोषक वातावरण होतं. आणि ट्रायकोडर्मा जर तुमच्या जमिनीमध्ये असेल
तर इतर जे काही हानिकारक बुरशी किंवा फंगस आहेत हे तयार होत नाहीत लवकर. त्यामुळे बायो फर्टिलायझरचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात शेतकऱ्यांनी करावा हे सांगणं आहे. आणि बायो फर्टिलायझर ज्या वेळेला वापरू ट्रायकोडर्मा सारखं त्यावेळेला मग आपल्याला काही फंजीसाइड वापरता येत नाहीत, कारण जसं की मेटॅलॅक्झिल असेल तर हे एकत्र वापरायचं नाहीये. त्यामुळे आपलं जे काही प्लॅनिंग आहे ते इन ऍडव्हान्स आपण केलेलं पाहिजे या बाबतीमध्ये. ठीक आहे. बाकी सरांनी सांगितलं की स्ट्रॉबेरी संशोधन केंद्राविषयी आपली प्रोसेस सुरू आहे आणि स्टेट लेवलला प्रकल्प मंजूर आहे. धन्यवाद. कुणाच्या काही शंका आहेत का? महेश सर, हा, चार्टमधले प्रश्न घेतो मी. हो हो घ्या. 19-19 आणि 0-52-34 यांचं प्रमाण किती असावं असा प्रश्न विचारतात किशोर जाधव युट्यूब वरून. हा, आता ह्याच्यामध्ये आपण 19-19-19 जे आहे ते 3 ग्रॅम एका लिटर पर्यंत घेऊ शकतो डिझॉल्व्ह करण्यासाठी. आणि 0-52-34 जे आहे ते देखील आपण 4 ते 5 ग्रॅम 1 लिटर पाण्यात घेऊ शकतो आणि फर्टिगेशन द्वारे किंवा फवारणी सुद्धा करू शकतो. दुसरा प्रश्न आहे, श्री पाटील विचारतायत युट्यूब वरूनच, हायड्रोपोनिक्स मध्ये स्ट्रॉबेरी सक्सेसफुली होईल का? हायड्रोपोनिक्स मध्ये कसं होतं की जे एरिया हे मेट्रो सिटीच्या जवळ आहेत त्या ठिकाणी हायड्रोपोनिक पद्धतीने जर का आपण उत्पादन घेऊन मार्केटिंग करणार असू तर ते फायदेशीर ठरेल. पण जर तुम्ही महाबळेश्वर सारख्या ठिकाणी जिथे ऑलरेडी ओपन कंडिशन मध्ये प्रोडक्शन भरपूर आहे तिथे जर तेवढी इन्व्हेस्टमेंट करायची म्हटली तर ते तसं फायदेशीर ठरत नाही. त्यामुळे दिल्ली असेल, बँगलोर असेल किंवा पुण्याच्या अगदी जवळ तळेगाव दाभाडेला देखील व्हर्टिकल स्ट्रॉबेरी आहे. औरंगाबादच्या जवळ देखील काही शेतकऱ्यांनी व्हर्टिकल स्ट्रॉबेरी केली आहे आणि दिल्ली जवळ हायड्रोपोनिक NEFT पद्धतीने स्ट्रॉबेरी लागवड केलेली आहे. आता हे कसं आहे, त्यांच्या मार्केटिंगमुळे त्यांना तो फायदा होतो. जर आपला एरिया अशा मेट्रो सिटीच्या जवळ असेल तर ती इन्व्हेस्टमेंट आपल्याला परवडू शकते. अजून एक प्रश्न आहे, शीतल भोसले प्रश्न विचारताय, स्ट्रॉबेरीची लागवड कोणत्या ऋतूमध्ये केली जाते? साधारण महाबळेश्वर सारख्या ठिकाणी ज्या वेळेला ऑक्टोबरच्या 15 ऑक्टोबर नंतर पाऊस कमी होतो त्यावेळेला लागवड ही केली जाते. आता या 2 वर्षामध्ये पाऊस हा ऑक्टोबर एंड पर्यंत एक्सटेंड झालेला आहे. त्यामुळे एकदा पाऊस थांबला ऑक्टोबरचा की आपण प्लांटिंग करू शकतो. आणि स्ट्रॉबेरी लागवडीसाठी जे लागवड साहित्य लागणार आहे म्हणजे रोपे लागतील किंवा रनर्स असतील तर ते कुठं, त्याची उपलब्धता कुठं होऊ शकते किंवा तुमच्याकडे आहे का? स्ट्रॉबेरीची जी काही रोपं आहेत ती आपल्याला वाई, मेढा, केळघर ही जे सातारा जवळची आहेत गावं तिथे नर्सरी आहेत तिथे मिळू शकतात. आता रोपांचा जो दर आहे हा दरवर्षी बदलत असतो. त्यामुळे या वर्षी साधारण 9 रुपयापर्यंत एक रोप गेलं होतं. जर तुम्ही टिश्यू कल्चरची रोपं घेतली तर ती 12-13 रुपयापर्यंत, काही प्रायव्हेट कंपन्या आहेत जसं KF असेल किंवा जैन असेल त्यांची देखील टिश्यू कल्चरची रोपं उपलब्ध आहेत आणि ते तुम्हाला लांब पर्यंत त्याचं ट्रान्सपोर्ट देऊ शकतात. तर पण त्यांची जास्त जाते 12-13 रुपयापर्यंत. सर तुमचा आवाज येत नाहीये दर्शन सर. हा, ओके, आता येतोय? हा, येतोय. पुढचा प्रश्न आहे, अर्जुन फरांदे विचारतायत, जीवामृत ह्यात यशस्वी होईल का? ह्यात जीवामृतचा वापर करू शकतो का? हा, इथे आता महाबळेश्वरच्या जवळ काही शेतकरी आहेत, त्यांचे 3-4 शेतकरी ग्रुप आहेत म्हणजे 15-20 शेतकऱ्यांचे, ते पूर्णपणे ऑर्गॅनिक स्ट्रॉबेरी करता आहेत. ते जीवामृत असेल, ट्रायकोडर्मा, बायो फर्टिलायझर आहेत, ह्यांचा वापर ते करता आहेत आणि त्यांना चांगले रिझल्ट मिळालेले आहेत. धन्यवाद सर. अजून कुणाला आहे ना मीटिंग मधले सहभागी आहेत त्यांना कोणाला प्रश्न आहेत का ते स्वतःला अनम्यूट करून प्रश्न विचारू शकतात. विभीषण, हा, के बॅक्टेरिया आणि 0-52-34 मिक्स घेऊ शकतो का विचारलंय नितीन म्हणून आहेत कोणते? हो. कसं आहे आता ह्याच्यामध्ये की जो काही फॉस्फेट सोल्युबलायझिंग आणि पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया जे आहेत हे जमिनीमध्ये तुमची जी काही रासायनिक खतं दिलेली आहेत पोटॅश आणि फॉस्फेटची
हे जास्तीत जास्त प्रमाणात झाडाला उपलब्ध करून देऊ शकतात. त्यामुळे आपला जो काही बेसल डोस दिलेला आहे बेडमध्ये, त्याच्यासोबतच आपण शेणखताच्या वेळेला हे फॉस्फेट सोल्युबलायझिंग आणि पोटॅश मोबिलायझिंग बायोफर्टिलायझर टाकू शकतो. त्यांचं कार्यच हे आहे की ते जे काही जमिनीमध्ये फॉस्फेट किंवा पोटॅश आहे हे जास्तीत जास्त प्रमाणात झाडाला उपलब्ध करून देऊ शकतात. आणखी एक निलेश आडसूळ म्हणून आहेत, त्यांनी विचारलंय की युपी मध्ये हा स्ट्रॉबेरी सक्सेस होईल का, तसे काही रिझल्ट वगैरे आहेत का? युपी मध्ये आता कसं आहे, हिसार सारख्या ठिकाणी म्हणजे हरियाणामध्ये सक्सेस स्टोरीज आहेत, पण युपी मधल्या काही म्हणजे सक्सेस स्टोरी एवढ्या ऐकवत आलेल्या नाहीयेत. परंतु आपल्या इथे जर तापमान 15 ते 25 डिग्री सेल्सिअस पर्यंत साधारण 3-4 म्हणजे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी यामध्ये जर तापमानाची रेंज 10 ते 25च्या ह्याच्यात असेल तर आपण लागवड करू शकतो स्ट्रॉबेरीची. कसं होतं की ज्या वेळेला तापमान हे 25च्या वर जातं किंवा 30 पर्यंत जातं, त्यावेळेला फळांची जी मॅच्युअर किंवा राईप होण्याची प्रोसेस आहे ती फास्ट होते. त्यामुळे फळांचा आकार पूर्ण वाढ होण्याआधीच फळ तयार होतं आणि साईज कमी राहते. अजून कुणाला मीटिंग मधले कुणाला प्रश्न आहेत का? ते स्वतःला अनम्यूट करू शकता, प्रश्न विचारू शकतात मीटिंग मधल्या. हा सर, मी बिलारी बिलारी बोलतो. हा बोला. हा सर, मी विश्वनाथ बिलारी बोलतो बिलार मधून. बोला. तर आमचा ऑर्गॅनिक फार्मिंगचा ग्रुप आहे. तर आता हे जे झालं का नाही, मध्ये पाऊस पडला ना, तर पावसामध्ये सगळ्यात जास्त बोटरेटिस आला आणि खूप प्रचंड नुकसान झालं आता. तर त्याच्यावरती आपल्याला आपल्याकडे सोल्युशन काय आहे का, किंवा हॅलो हा येतोय आवाज. त्यासाठी आपण काही रिसर्च वगैरे केलंय का? आणि दुसरी गोष्ट काय माहिती का, की आता ह्या वेळेस असं लक्षात आलं ना की प्री मॅच्युरिटी झाली झाडांची, म्हणजे मला वाटतं बोरॉनची डेफिशियन्सी आली आणि त्यामुळे झाडांची फुलं जी आहेत ना ती खोडातून बाहेर आली नाहीत आणि तिथंच फुलतायत फुलं बऱ्यापैकी ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये. बरोबर. त्याच्यावरती आपल्याला काय सोल्युशन आहे का त्या गोष्टीसाठी काय असं? ऑर्गॅनिक फार्मिंगच्या ह्याला कसं होतं की आपण केमिकल काही वापरू शकत नसल्यामुळे या काही लिमिटेशन येतात. ही कसं आहे, बोट्रायटिस वगैरे जे आहे ते फंजीसाइड जर वापरले तर लवकर कव्हर होऊ शकतं, पण ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये अजून तरी आमच्या इथे आता तसा रिसर्च नाहीये झालेला. आम्ही सध्या जे काही जास्त प्रमाणात शेतकरी करतात केमिकल फार्मिंग त्याच्यावरती आपल्या ट्रायल चालू आहेत. कसं आहे की या ट्रायल आपण ज्या वेळेला तयार करत असतो त्यावेळेला आता आपण बघितलं की पीक विमा स्ट्रॉबेरीला आपण गेल्या वर्षीपासून सुरुवात झाली, या वर्षीपासून. तर या ट्रायल मधनं जे काही रेकमेंडेशन येतात ती वापरून आपण अशा प्रकारच्या योजना आणत असतो. तर भविष्यामध्ये आपण याच्यावरती सुद्धा रिसर्च करण्यासाठी प्रयत्न करू ऑर्गॅनिक फार्मिंग वरती. शीतल भोसले यांना काय ते प्रश्न आहे. हॅलो, सेंद्रिय शेती करणारे शेतकऱ्यांचे फोन नंबर मिळतील का? काय सेंद्रिय करणारे शेतकऱ्यांचे फोन नंबर मिळतील का? सेंद्रिय स्ट्रॉबेरी करणाऱ्या शेतकऱ्यांचे फोन नंबर त्यांचे कॉन्टॅक्ट पाहिजेत का त्यांना? हो दर्शन सर, बरोबर आहे. कॉन्टॅक्ट नंबर हवेत त्यांना सेंद्रिय शेती करणाऱ्यांचे. हो कॉन्टॅक्ट नंबर मी आपलं सेशन झालं की शेअर करतो, तसे मग आपण त्यांना पाठवू शकता. किंवा तुम्ही हे विश्वास बिलारेंना मी विनंती करतो की तुम्ही सरांना जाऊन भेटा तिथं महाबळेश्वरला, तुम्हाला चर्चा पण करता येईल आणि काही कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे असतील ते घेता येतील. ओके सर, मी नंतर भेटतो तुम्हाला. शीतल साहेबराव भोसले त्यांना काय ते प्रश्न आहेत, तुम्ही त्यांना अनम्यूट करून तुम्ही विचारू शकता प्रश्न. म्हणजे प्रश्न असा की 1 एकर मध्ये स्ट्रॉबेरीची किती लागवड केली जाते असा प्रश्न आहे. तर मला एका एकरामध्ये साधारण 20 ते 22,000 रोपं लागतात आणि रोपांची जर कॉस्टिंग बघितली तर साधारण 2 लाख रुपये एका एकरला प्लांटिंग मटेरियल साठी जवळपास लागतात इथल्या शेतकऱ्यांना. प्लांटिंग मटेरियलची कॉस्ट ही स्ट्रॉबेरी च्या एकूण इकॉनॉमिक्स मध्ये जास्त आहे, प्लांटिंग मटेरियलचा वाटा. अजून कुणाला प्रश्न आहेत का? ते अनम्यूट करून विचारू शकतात. स्वतःला अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा.
महेश सर, मला वाटते प्रश्न झाले असावे. हॅलो. हा, विचारता. हा सर, तर आता सेंद्रिय शेती करणारे बरेच लोक आहेत, पण काय होतं की काही वेळेस जे काही रोग आहेत तर ते कंट्रोल होत नाही. त्यासाठी काय तुम्ही सांगू शकता? म्हणजे एक्झाम्पल समजा काळा रोग आहे तर तो कंट्रोल होत नाही. आता काळ्या रोगाचं बऱ्याचदा बघितलं आमच्या इथे सुद्धा, जसं विंटर डॉन व्हरायटी असेल किंवा नाबिया व्हरायटी, ह्या काळ्या रोगाला जास्त ससेप्टेबल आहेत. तर त्याच्यामध्ये आपल्याला ऑर्गॅनिक शेती करताना पहिल्यापासूनच, कारण केमिकल वापरणं नाहीये, तर त्या जमिनीचं जे काही न्यूट्रिशनल कंटेंट आहेत हे पहिल्यापासून आपल्याला वाढवता आले पाहिजेत. जर आपण हे बायोफर्टिलायझर वापरले, म्हणजे न्यूट्रिएंट सोल्युबलायझिंग करणारे, तर आपली जी काही जमिनीतली न्यूट्रिएंट आहेत ती झाडाला ऑर्गॅनिक पद्धतीने आपल्याला उपलब्ध करून देता येऊ शकतात. पण ह्याची पूर्वतयारी करणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण ऑर्गॅनिक शेतीमध्ये कसं होतं की आपल्याला रिझल्ट आता म्हटलं तर लगेच महिन्याभरात मिळणार नाही आहे. आपण जर वर्षभर तयारी केली, जमिनीची सुपीकता वाढवली, त्याच्यामध्ये वेगवेगळी ग्रीन मॅन्युअर सारखी क्रॉप घेऊन, तर आपल्याला न्यूट्रिशनल व्हॅल्यू आपल्या जमिनीची वाढवता येईल. त्यामुळे आपण जर ह्याचं सुद्धा बघितलं की ऑर्गॅनिक फार्मिंगचं जे सर्टिफिकेशन होतं, पीजीएस सर्टिफिकेशन असेल किंवा एनपीओपीचं सर्टिफिकेशन असेल, तर त्यांची सुद्धा प्रोसिजर तेवढी आहे. त्यांना वर्षभर पूर्व तयारी करून मगच आपल्याला पुढे त्याच्यात जाता येतं. त्यामुळे एवढा आपल्याला वर्षभराचा कालावधी तरी आपली जमीनची सुपीकता वाढवण्यासाठी दिला पाहिजे ऑर्गॅनिक फार्मिंग करताना, तरच ते न्यूट्रिएंट उपलब्ध होणार आहेत. नाही तर कमतरता ही भासत राहणार आहे. तर तिथं पाचगणीला MRA म्हणून आहे इन्स्टिट्यूट, तर त्यांच्या तिथं ग्रामपरी एक NGO आहे. अच्छा. आता प्रश्न त्यांनी विचारला होता, त्यांच्या संबंधित जे शेतकरी आहेत ते सगळे सेंद्रिय शेती करतात. इन्स्टिट्यूट माहिती आहे आम्हाला. हो, काम पण त्यांचं चांगलं आहे, माहिती आहे. संबंधित आहेत ते. हो, संपर्क करतील ते या स्ट्रॉबेरीसाठी. हो, महेश सर झाले असतील. तर आजच्या या कृषी तंत्रज्ञान सप्ताहाच्या दुसऱ्या दिवसामध्ये पहिल्या तांत्रिक सत्रात आपल्याला स्ट्रॉबेरी पीक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर दर्शन कदम, विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्र महाबळेश्वर येथील संशोधन कार्य करणारे आणि स्ट्रॉबेरी पिकाशी संबंधित दर्शन कदम सर आहेत. तर त्यांनी आज आपल्याला स्ट्रॉबेरी पिकातील नवीन जाती असतील, लागवड तंत्रज्ञान असेल, कीड रोग व्यवस्थापन असेल, त्याची काढणी कधी करावी, हाताळणी कशी करावी, तर या सर्व बाबतीत त्यांनी प्रकाश टाकलेला आहे आणि आपल्याला योग्य ते मार्गदर्शन केलेलं आहे. तर महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कृषी विज्ञान केंद्र बोरगाव आणि सर्व उपस्थित शेतकरी, याच्यामध्ये सर बऱ्यापैकी वैयक्तिक शेतकरी असण्यापेक्षा काही संस्थांचे प्रतिनिधी वगैरे आपल्यात सहभागी झालेले आहेत. त्या सर्वांच्या वतीनं आणि कृषी विज्ञान केंद्र बोरगावच्या वतीनं मी आपला शतशः आभारी आहे सर. भविष्यातही आपलं सहकार्य असंच राहावं आणि शेतकऱ्यांना आपल्याला स्ट्रॉबेरी मध्ये आपल्याला चांगलं काम करता यावं आणि आपल्या जिल्ह्याचं मान उंचवता येईल असं आपल्याकडून काम व्हावं. आपल्या कामाला पण शुभेच्छा आणि आपण आज जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपलेही धन्यवाद. आणि या कृषी तंत्रज्ञान सप्ताहासाठी आपल्याला शेकरू टीव्हीनं जो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला त्याबद्दल त्यांचंही या प्रसंगी मी आभार मानतो आणि सर्वांच्या वतीनं आजचा हा कार्यक्रम इथंच वेबिनार संपला असं